लातूरमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका बसला आहे। तब्बल 7,15,560 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अप्पा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली। 16 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टोयोटा इटिओस MH12KN 9729 या पांढऱ्या रंगाच्या कारमधून गंजगोलाई परिसरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणला जाणार आहे। या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी 5:20 वाजता सापळा रचला। संशयित कार घटनास्थळी येताच तिला थांबवून झडती घेण्यात आली। झडतीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, एक सुगंधित तंबाखू आणि रजनीगंधा पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला। या कारवाईत अजीज महबूब पठाण, वय 40 वर्षे, राहणार अंदोरा, तालुका औसा, जिल्हा लातूर याला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी 2,65,560 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच 4,50,000 रुपयांची टोयोटा इटिओस कार जप्त केली। अशा प्रकारे एकूण 7,15,560 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 274, 275 आणि 223 अन्वये गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, साहेबराव हाके, रसूल पठाण, रियाज सौदागर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, मनोज खोसे, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे आणि संतोष खांडेकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।